लोकसभा निवडणुकीत विद्यमान तीनही खासदारांना तिकीट कापून झटका देणारी भाजपा विधानसभा निवडणुकीत ही मुंबईतील 6 आमदारांना घरचा रस्ता दाखवू शकते अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबई आणि MMR सह कोकण, नाशिक व पुणे या भाजपासह महायुतीला सर्वाधिक जागा मिळवायच्या आहेत। लोकसभा निवडणुकीत या पट्ट्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेत महायुतीला फारसा फटका बसला नाहीये। त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि नाशिक या पट्ट्यातील विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचा प्लॅन भाजपाने केलाय। मुंबईवर भाजपाने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असून यामुळे विद्यमान 6 आमदारांची तिकीट धोक्यात आहेत। उत्तर मुंबईतून आमदार मनीषा चौधरी यांना तब्येतीच्या कारणास्तव तिकीट नाकारले जाऊ शकते। त्यांच्या जागी विधान परिषदेतील सदस्य असलेल्या प्रवीण दरेकर यांना निवडणुकीची तयारी करायला सांगितली आहे। गेल्या निवडणुकीत वरळीतून बोरिवलीत पुनर्वसन केलेल्या आमदार सुनील राणे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे। त्यामुळे त्यांच्याऐवजी या मतदारसंघात पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांना संधी दिली जाऊ शकते। गोपाळ शेट्टी हे याच मतदारसंघातून पूर्वी 2 टर्म आमदार होते, तर नुकतीच त्यांची खासदारकीची तिकीट कापल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुन्हा आमदार करू असे आश्वासन पक्षाने त्यांना दिलंय। त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात सुद्धा केली आहे। त्यांच्या जागी खासदार झालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर स्थानिक पातळीवरून गोपाळ शेट्टी यांच्यासाठी दबाव वाढत आहे। तसेच गोरेगावमधून ही विद्यमान खासदार विद्या ठाकूर यांनाही तब्येतीच्या कारणामुळे पुन्हा तिकीट नाकारले जाऊ शकतं। या जागी कुणाला संधी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। शिवसंग्रामच्या कोट्यातून तिकीट मिळून 2 वेळा आमदार झालेले आमदार भारती लवेकर यांच्याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू संजय पांडे यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। उत्तर भारतीयांमध्ये नेतृत्व म्हणून यावेळी त्यांना संधी मिळू शकते। सोबत मुलुंडचे विद्यमान आमदार मिहिर कोटेचा यांचे तिकीट ही धोक्यात असून खासदार म्हणून त्यांना संधी देऊन ही जागा रिकामी करण्याचा प्रयत्न भाजपाने केलाय, पण ते विजयी होऊ शकले नाही। मनोज कोटक यांची तिकीट कापून उमेदवारी दिली, पण ते विजयी होऊ शकले नाहीत। तेही देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात। त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाव न देणे, स्वतःचे खरे करणे, स्थानिक पातळीवर त्यांना मराठी गुजराती असा वाद निर्माण केलाय आणि मराठी पदाधिकाऱ्यांना तुच्छतेने देण्यात येत असलेल्या वागणुकीमुळे पक्षाला या त्यांच्या वागण्याचा मुंबईत लोकसभा निवडणुकीत सर्वदूर फटका बसलाय। त्यांच्या जागी किरीट सोमय्या आपल्या मुलासाठी तर माजी खासदार मनोज कोटक स्वतःसाठी प्रयत्न करतायत। मुंबईतील मराठी गुजराती वाद मिटवायचा असेल तर या जागी मराठी उमेदवार देण्याचे पक्षाने ठरवले, तर माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना संधी मिळू शकते। 6वी जागा वडाळ्याची असून विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनाही वयाच्या कारणांमुळे तिकीट नाकारले जाऊ शकते। या जागेवर आमदार प्रसाद लाड यांचा डोळा आहे। तसेच सायनचे विद्यमान आमदार तमिल सेल्वन यांची तिकीट कापून त्या जागी त्यांना लढण्याची इच्छा प्रकाश लाड करीत आहेत। पण तमिल सेल्वन या ज्या पद्धतीने झोपडपट्टीत खाली उतरून काम करतात, तसेच दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना या जागेबाबतचा धोका नाही असे जाणकारांचं म्हणणं आहे। घाटकोपर पश्चिमचे आमदार पराग शहा यांच्या विरोधात माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यामुळे घाटकोपरमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे। तर सध्याची राजकीय परिस्थिती बघता भाजपामध्ये कोणाचे तिकीट कापलं जाणार याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।